तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनोर्ली, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ तर्फे या काव्य मैफिलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण एका शेतकरी राजा आणि बाप या दोन विषयावर या काव्य मैफिलीचं आयोजन केलेलं आहे. आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील विविध जिल्ह्यातून कविवर्य जॉईन झालेले आहेत. प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्यांचं आपल्याला साहित्य रूपामध्ये कुठेतरी त्यांना दाद मिळावी यासाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करतो आहोत आणि केलं आहे. मी संतोष कानगुळकर सरांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर 2 शब्द व्यक्त करावे आणि आपण कार्यक्रमाला करूया. येस संतोष कानगुळकर सर. येस येस नमस्कार मनोज सर. खर तर आपल्या सगळ्यांच्या सहवासात येऊन नेहमी सातत्याने आपल्या सहवासात येऊन मला पण खरंच ऊर्जा मिळण्याचं एक काम होतंय आणि समाजासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रोजच्या जीवनामध्ये तर आपण सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करतो, परिवारासाठी करतो, मुलांसाठी करतो, पण सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या रोजच्या वेळातनं वेळ काढून आपण समाजासाठी काय केलं पाहिजे हे खरंच मनोज गाडवे सरांनी तुमच्या टीम कडनं शिकण्यासारखं आहे आणि त्याचा मला अभिमान पण आहे. आणि हे खूप छान पद्धतीनं तुम्ही रोजच्या रोज म्हणा किंवा 8 दिवसातून एकदा हे काव्य संमेलन असो, काल पण छान पद्धतीनं फादर्स डे निमित्त ते पण छान कार्यक्रम झाला. काव्य वाचनाचा कार्यक्रम आहे, उद्योजकतेचा आहे. खूप छान पद्धतीनं आपण समाजाच्या दृष्टिकोनातनं खूप छान कार्य करताय आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आता युट्यूब मला तर त्याचं तुमचं खरंच खूप हेवा वाटतोय की युट्यूबच्या माध्यमातून पण हे सगळे व्हिडिओ वगैरे त्यामध्ये टाकताय. त्यामुळं जी लोक ह्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले ह्यांना त्या लोकांना नंतर पण कधीही चांगल्या पद्धतीने ते ऐकू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. आणि घर बसल्या आहे म्हणजे तरुण मित्रापासून असो काल तर शाळेतल्या एका विद्यार्थ्यांनी पण खूप छान काव्य वाचन केलेलं होतं. काही वयोवृद्ध असतील किंवा तरुण पिढी असेल सगळ्यांना आणि दुनिया मेरे मुठ्ठी में म्हटल्यासारखं मोबाईल आपल्या हातामध्ये आहे, त्याचा चांगला वापर करायचा का वाईट वापर करायचा हे आपल्या हातामध्ये आहे. आणि मनोज सर तुम्ही खरंच हे चांगला वापर करून त्याच्या माध्यमातून सगळ्यांना एकजुटीनं एकत्र आणून एक बांधिलकी निर्माण केलेली आहे. त्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद. आणि खरंच ह्या काव्य वाचनातनं खूप साऱ्या कवीचे आहे, कवयित्रींचे आहे, एक मन मोकळं होतं आणि त्याच्यातनं आपल्याला पण बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. तर हा कार्यक्रम आपण इथून पुढे सुरूच ठेवूया. आजच्या कार्यक्रमाला आपण खरंच सुरुवात करावी ही विनंती आणि आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि एवढा मोठा मान दिला त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद माननीय संतोष कानगुळकर सर. प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक तसे अध्यक्ष म्हणून भारत एडे सर, सहाय्यक कक्ष अधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथून जॉईन झालेले आहेत. त्यांनी सुद्धा 2 शब्द व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, सर आपला व्हिडिओ पण सुरू करावा सर. येतोय आवाज? हा आवाज येतोय सर. हॅलो. हा हॅलो सर आवाज येतोय. 2 मिनिटांमध्ये आपण सुद्धा आपलं या ठिकाणी उद्घाटन पर व्यक्त व्हावं आणि आपण तात्काळ या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. येस. सर्वांना नमस्कार. काव्य संमेलनाचा जो आजचा जो दिवस आदरणीय आपले मनोजी गाडवे सर यांनी जे निवडलेला आहे अतिशय चांगला असा सूत उपक्रम आज या ठिकाणी आपण सर्वजण त्याचा लाभ घेणार आहोत. काव्य मैफिल जी ही आज आपल्या सर्वांसाठी जी काही यांनी माहिती आपल्याला आज कविताच्या माध्यमातून आणि जे काही
आपल्याला सादर करणारे आहेत. त्यांना आपल्या सर्व लोकांना त्याचा फायदेशीर असे ते राहणार आहे. एक मनोरंजनाकडे न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणूनही हा कार्यक्रम आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे. आजचे कार्यक्रमाचे उद्घाटक सोमनाथजी सबावणे सर, त्याचप्रमाणे काव्य मैफिलीचे उद्घाटक अध्यक्ष संतोषजी कानगुलकर सर, सहभागी आपल्या माझ्या माहितीनुसार जे आपल्याला दिसतात तर एक 25 आपले सहभागी या कार्यक्रमामध्ये सहभागी कवी आहेत. आपण त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला त्यांना ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण त्या माध्यमातून आपण सर्वांनी त्याचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर आज जे कार्यक्रमाचे आयोजक युवा पुरोगामी विचार मंच भाविक भगत सर, आयोजक मनोज गाडवे सर, अधीक्षक शासकीय आश्रमशाळा केळापूर यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जो हा काव्य संमेलनाचा जो काही मैफिल आज आयोजित केलेली आहे, या संदर्भात सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी मनोज गाडवे सर यांच्याकडे सादर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात आणि उद्घाटनपर 2 शब्द व्यक्त केले, त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आपण अधिक वेळ न घेता आपल्या या काव्य मैफिलीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी प्रथमतः रश्मी धर्माधिकारी यवतमाळ इथून जॉईन झालेले आहेत. त्यांनी आपली कविता सादर करावी, त्यांना विनंती करतो. सर, माझं नाव पहिल्या रश्मी नंबर प्रतिभा शेवाळे. हॅलो सर, आहे मी आहे. माझा नंबर 1 आहे सर, प्रतिभा शेवाळे. रश्मी धर्माधिकारी यांचं उद्या नंतर आपण नाव घेऊया. रश्मी धर्माधिकारी आपण सुरुवात करा, नंतर मॅडम यांनी सुरुवात करावी. बरं सर, ओके. माझ्या कवितेचं नाव आहे बाप. मूर्ती ममतेची आई उदो उदो तिचा होई. मूर्ती ममतेची आई उदो उदो तिचा होई. वत्सलता त्या पित्याची कुठेतरी मागे राही. माता पिता 2 चाके रथ संसाराचा ओढे. माता पिता 2 चाके रथ संसाराचा ओढे. श्रेय मिळे त्या मातेस पिता करी मनी कुठे. कष्ट करी दिनरात पुऱ्या कर्जा करोनी. धन प्राप्त तो करतो देई आणोनी सदनी. नाही काही स्वतःसाठी सारे परिवारासाठी पादत्राणे तुटलेली सदर्यास कैक गाठी. नाही एक धागी नाही कधी करी स्वतःसाठी हौसपुरती सकलांची होता अश्रू नेत्रांकाठी. नाही देहाचे चोचले नाही खाद्य आवडीचे मुले पत्नी आनंदानं घेई मानून गोडीने. ऐशा पित्यासाठी कधी नाही लिहित कविता पूर्ण हक्क जरी त्याचा मागे पडतो खलिता. जरा पित्याचे महत्व संसाराचे तोच सत्व कधीतरी पित्यासाठी खर्च आपले कर्तव्य. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रश्मी धर्माधिकारी यांनी आपल्या वडिलाविषयी बापाविषयी या ठिकाणी कविता सादर केलेली आहेत. आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर सौ प्रतिभा शेवाळे पुणे इथून जॉईन झालेले आहेत. आपण आपली कविता या ठिकाणी सादर करावी अशी मी आपणास विनंती करतो. मी सौ प्रतिभा शेवाळे पुणे येथून. माझ्या कवितेचं नाव आहे तो माझा बाबा. हॅलो, आपण कंटिन्यू करावं. इतरांनी आपले माईक कृपया बंद ठेवावे. आपण कंटिन्यू करावं. प्रतिभा शेवाळे मॅडम. ओके. तो माझा बाबा हे शीर्षक आहे माझ्या कवितेचं. युगानुयुगे त्याला हेच वाटते त्याला सगळेच जमते. युगानुयुगे त्याला हेच वाटते त्याला सगळेच जमते. पण त्या वेड्या माझ्या बाबाला हे कळतच नाही की त्याला रडता कुठे येते. अहोरात्र राबतो कुटुंबासाठी झिजतो.
अहोरात्र राबतो, कुटुंबासाठी झिजतो, येणाऱ्या संकटांशी 2 हात करतो. पण कधी हतबलता आली तरी त्याला रडता कुठे येते, माझ्या वेड्या बाबाला रडता कुठे येते. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली आयुष्यभर दबतो, कर्तव्य सगळी लीलया निभावतो. आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, लेक असेल, भावना सगळ्यांच्याच समजून घेतो. त्यालाही समजून घेतलं जातंय असं क्वचितच अनुभवतो. आपलं असं खास कुणीच नाही हे कळूनही त्याला रडता कुठे येते. खरंच माझ्या वेड्या बाबाला रडता कुठे येते. झुंजण्यासाठी जन्म त्याचा, कुटुंबाचा तो पालनहार. वडील तर असतोच, भाऊही असतो, पती असतो, लेक असतो. होत नसतातच सोहळे त्याचे, पण मोठं संकट आल्याशिवाय बापरे सुद्धा कुणी म्हणत नसतं. हे सगळं कळत असूनही याला मात्र वाटते, याला सगळेच जमते. माझ्या वेड्या बाबाला रडता कुठे येते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत. यानंतर अनिल निकम कविता सुरू करावी. त्यानंतर दीपिका बाचल वराडून जॉईन झालेले आहेत. नमस्कार, मी दीपिका रामदास बाचल. माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाबा. बाबा तुझ्या प्रत्येक पाऊलांचा स्पर्श म्हणाला, बाबा तुझ्या प्रत्येक पाऊलांचा स्पर्श म्हणाला, हर चावलीची स्पंदने जगण्याला. आठवणींचे भांडार शब्दांची गोप, संस्काराचे घर आणि मायेची पाखर. डोळ्यात पाणी, ओठावर राग, मनात काळजी आणि शब्दात जडपणा. कष्ट त्याचे हे जीवन माझे, पाठीवर थाप आणि डोळ्यात अभिमान, कष्टाचे फळ त्याचे हे यश माझे. गेला तो पण छाप मात्र सोडली, आणि होऊन बसला लखलखता तारा. बसतो शांत दूरवरून पाहत, त्याच्यानंतर झालेली त्याच्या लेकराची दशा. आता शांत असतो, ना ओरडतो, ना मायेने जवळ घेतो, नुसता पाहत राहतो. त्याच्याकडे पाहता पाहता माझ्याच डोळ्यात अश्रू साचतात, पण त्याला मात्र पाजर फुटतच नाही. तरीही मी मात्र पाहत राहते, हे मानून, कारण बाबा तू दिसतो तरी चांदण्या रूपी, आणि त्याला न्याहाळत न्याहाळत जगत राहते. बाबा तुझ्या प्रत्येक पाऊलाचा स्पर्श म्हणाला, हर चाहुलीची स्पंदने जगण्याला. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी दीपिका बाचन मॅडमनी छानशी आपली वडिलावर आधारित कविता सादर केली. आपले अभिनंदन. यानंतर 5 नंबर सौ गीता रक्ताडे पनवेल इथून जॉईन झालेले आहेत. आपण कविता सादर करावी. सौ गीता रक्ताडे. त्यानंतर कल्याणी देशपांडे नमस्कार सर. झालेले आहेत. मी गीता रक्ताडे, नवीन. माझ्या कवितेचं नाव आहे शेतकरी. शेतकऱ्यांच्या नशिबाचा राहिला कोराच सातबारा, शेतकऱ्यांच्या नशिबाचा राहिला कोराच सातबारा. सरकारी कागदी घोड्यांचा आवरा आता तरी हा पसारा, सरकारी कागदी घोड्यांचा आवरा आता तरी हा पसारा. निसर्गानेही वाजविला कोपाचा हा नगारा, निसर्गानेही वाजविला कोपाचा हा नगारा. राहिला ना आता कोठेही ह्या अन्नदात्याला निवारा, राहिला ना आता कोठेही ह्या अन्नदात्याला निवारा.
शेतात राबताना तो पाहतो न ऊन वारा. शेतात राबताना तो पाहतो न ऊन वारा. त्याच्याच पदरी मात्र आत्महत्येचा हा जळता निखारा. त्याच्याच पदरी मात्र आत्महत्येचा हा जळता निखारा. राहिला ना कोणी वाली, राहिला ना कोणी वाली ह्या मुक्या बळीराजाला. राहिला ना कोणी वाली ह्या मुक्या बळीराजाला. आता फक्त ह्याचा राहिला देवावरीचा हवाला. आता फक्त ह्याचा राहिला देवावरीचा हवाला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी आपली कविता सादर केली, त्यावर आपले खूप खूप अभिनंदन. यानंतर कल्याणी देशपांडे पुणे जॉईन झालेले आहेत, आपण सादरीकरण करावं. कल्याणी देशपांडे. नमस्कार सर. हे व्हिडिओ सुरू होत नाहीये माझा, गुगल मीट वर होत होता, इथे झूम वर होत नाहीये. चालेल, आपण व्हिडिओ सुरू न करताही सादरीकरण करावं. ठीक आहे. सर्वप्रथम मला कविता सादर करायला संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. मी कल्याणी देशपांडे पुण्याहून माझी शेतकरी नावाची कविता सादर करते आहे. दिवस रात्र राबत राही कष्ट करत असे फार, सर्व जगाचा अन्नदाता असा असे तो कास्तकार. उन्हामध्ये घाम गाळूनी पिकवी धान्याचे मोती, वाऱ्यासंगे पिके डोलती बहरून जाई काळी माती. बळीराजा म्हणती त्याला भरे साऱ्या दुनियेचे पोट, इमानदारीने कष्ट करीतो नियतीत नसे त्याच्या खोट. तहान भूक जाई विसरून न घेई थकण्याचे नाव, धीर खचून जाई त्याचा न मिळे जेव्हा हमी भाव. पाऊस नाही भावही नाही वाढे कर्जांचा डोंगर, इच्छा आकांक्षावर त्याच्या तेव्हा क्षणात फिरले जाई नांगर. सगळ्यांनी जर नाही ठेवली त्याच्या कष्टाची जाणीव, तर भासेल प्रत्येक जीवाला त्या अन्नदात्याची उणीव, त्या अन्नदात्याची उणीव. धन्यवाद. धन्यवाद. या सर ठिकाणी ऐकू आली का कविता? हा, आपला आवाज क्लिअर आला, चांगली आपल्याला स्पष्टपणे ऐकायला आली. सर्वांनी जर ठीक आहे. असं सहकार्य केलं आपले माईक तर आपल्याला प्रत्येक कविता आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येतील आणि त्याचं रेकॉर्डिंग पण चांगलं होईल. कृपया धन्यवाद. सर्वांनी सहकार्य करावं, प्रत्येकाला या ठिकाणी संधी मिळेल. आपलं खूप खूप अभिनंदन मॅडम. यानंतर मंगेश कंटीलवार सर नांदेड येथून जॉईन झालेले आहेत, आपण कवितेचं सादरीकरण करावं. यानंतर श्रेया वाघ पुणे इथून जॉईन झालेल्या आहेत. हो, नमस्कार. मी श्रेया प्रवीण वाघ, मी पुण्यामधून बोलतेय. तर शेतकरी माझा राजा यावरती मी एक कविता लिहिलेली आहे. तर दिवसभर राबून रक्ताचं तो पाणी करतो, दिवसभर राबून रक्ताचं तो पाणी करतो, कष्टाने पोट भरणारा तो अन्नदाता खरा राजा असतो. अख्ख्या जगाच्या अन्नाची सोय तो करतो, मात्र शेवटी तो पोशिंदाच उपाशी राहून जातो. अख्ख्या जगाच्या अन्नाची सोय करतो, मात्र शेवटी तो पोशिंदाच उपाशी राहून जातो. कणाकणातून पीक उगवतो, कणाकणातून पीक उगवतो आणि उगवलं की भाव नाही म्हणून डोक्याला हात लावून बसतो. कधी थोडाफार भाव येतो, कधी थोडाफार भाव येतो, तर मुलांचे हट्ट घरच्या जबाबदाऱ्या तो पार पाडतो. आणि नाही आला भाव, आणि नाही आला भाव तरी दिवस रात्र राब राब राब, तरी दिवस रात्र राब राब राबतो. असंच एक एक दिवस येतो आणि एक जातो, असंच एक एक दिवस येतो आणि एक जातो. शेवटी माझा शेतकरी राजा आशा सोडून देतो. पैशांच्या अभावात कर्जात डुबून जातो, पैशांच्या अभावात कर्जात डुबून जातो आणि कंटाळलेला तो शेतकरी राजा आयुष्य संपवून बसतो, आणि कंटाळलेला तो शेतकरी राजा आयुष्य संपवून बसतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी श्रेया वाघ यांनी उत्कृष्ट असं सादरीकरण केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. यानंतर सृजल भुजाडे यवतमाळ इथून जॉईन झालेले आहेत, आपण सादरीकरण करावं. सृजल भुजाडे. यानंतर लता गवळी संभाजीनगर इथून जॉईन झालेल्या आहेत, लता गवळी यांनी सादरीकरण करावं. त्यानंतर सौ राजश्री देवतळे
आर्नी इथून जॉईन झालेले आहेत. राजश्री देवतळे. त्यानंतर मानसी जोशी. हॅलो हॅलो आवाज येते सर? हा सर आवाज हॅलो, आवाज येतोय. येते? आपण आपलं नाव आवाज येतोय. आपण आपला माईक आणि व्हिडिओ सुद्धा आणि नाव सांगून आपली कविता सादरीकरण करावी. माझं नाव सौ राजश्री देवतळे आर्नी. आवाज येतोय सर? सुरुवात करावी मॅडम. आवाज येतोय. व्हिडिओ माझ्या कवितेचं नाव आहे काय सांगावी शेतकऱ्याची कथा. काय सांगावी शेतकऱ्याची कथा. कोणत्या शब्दात मांडावी पोशिंद्याची व्यथा. कोणत्या शब्दात मांडावी पोशिंद्याची व्यथा. राब राब राबताना उसंत नाही थोडी. राब राब राबताना उसंत नाही थोडी. एकमेकावरी आमची माय लेकराची गोडी. रात्र नाही दिवस नाही फक्त कष्टाची धरते कास. जीवनाची त्याच्या हमी नाही काही. जीवनाची त्याच्या हमी नाही काही. काय घडलं कधी सांगताही येत नाही. काय घडल कधी सांगताही येत नाही. त्याच्या कष्टात होते साऱ्या जगाचं भलं. त्याच्या कष्टानं होते साऱ्या जगाचं भलं. त्याचं आयुष्य मात्र कर्जातच गेलं. त्याचं आयुष्य मात्र कर्जातच गेलं. ऊन वारा पाऊस पाणी नाही पर्वा कशाची. ऊन वारा पाऊस पाणी नाही पर्वा कशाची. काट्या गोट्यात राबताना खेळ चालतो जीवाशी. संकटात जणू त्याच्या पाचवीलाच पुजले. संकट तर जणू त्याच्या पाचवीलाच पुजले. नापिकी अतिवृष्टी बोंडअळी सारेच. नापिकी अतिवृष्टी बोंडअळी सारेच. बी पेरल्यापासून जीव मातीत गहाण. बी पेरल्यापासून शेतकऱ्याचा जीव असतो मातीत गहाण. घाम गाळून पिकवतो काळ्या मातीतून सोनं. घाम गाळून पिकवतो काळ्या मातीतून सोनं. संकटाशी लढून पीक आणतो काढून. संकटाशी लढून पीक आणतो काढून. पण पिकाचा भाव करती सारे तोलून मापून. जाणा जरा किंमत त्याच्या कष्टाची. हमी भाव देऊन किंमत करा त्याची. जाणा जरा किंमत त्याच्या कष्टाची. हमी भाव देऊन किंमत करा त्याची. त्याच्या कष्टाचं व्हावं समाधान. त्याच्या कष्टाचं व्हावं समाधान. शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न करूया सारे मिळून. शेतकरी आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न करूया सारे मिळून. थँक्यू सर. धन्यवाद संधी दिल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. आपण या ठिकाणी चांगली एक शेतकरी जीवनावरची कथा व्यक्त करणारी कविता सादर केली. त्याबद्दल खूप खूप आपले अभिनंदन. यानंतर मानसी जोशी ठाणेवरून जॉईन झालेले आहेत. आपण आपली कविता सादर करावी. मानसी जोशी. मोबाईल रेकॉर्डिंग नाही केली आपण. त्यानंतर लक्ष्मण सोनवणे सांगली इथून जॉईन झालेले आहेत. लक्ष्मण सोनवणे. आपले मोबाईल कृपया बंद ठेवावे. आपला माईक बंद ठेवावा. आपले कॅमेरे सुरू असले तरी चालेल. कॅमेरे प्रत्येकाने लक्ष्मण सोनवणे. त्यानंतर सपना शेडगे. त्यानंतर रेखा वानखडे यवतमाळ इथून जॉईन झालेले आहेत. रेखा वानखडे. त्यानंतर भूषण धनगर पालघर. भूषण धनगर उपस्थित नसतील तर सौ सायली करपे. सौ सायली करपे. त्यानंतर तनिष्का राणे. मी या ठिकाणी नाव घेत आहे. त्यामध्ये कोणी उपस्थित असेल. हा आपण सुरुवात करावी. नाव सांगावं आणि सुरुवात करावी. सर मला काहीच नाही दिसत आहे माझ्याशिवाय. का? हॅलो आपलं नाव
नाव सांगावं आणि सुरू करावी. आपला आवाज येतोय आमच्यापर्यंत. आपण सर मी नाव शाहिस्ता सांगून सादरीकरण. हा आपण सुरुवात करावं. सर मला कोणीच नाही दिसत आहे, तुम्ही पण नाही दिसत आहे, मीच मला दिसत आहे. चालेल, तुम्ही आपल्या लाईव्ह इथं दिसत आहेत आम्हाला सायली मॅडम. आपण सुरुवात करावी. आपला फोटो पण दिसत आहे, आवाज पण क्लिअर येत आहे. त्यामुळे आपण आमचा विचार करू नये, आपण सादरीकरण करावं. मला दिसत आहे याचा अर्थ सर्वांना दिसत आहे. सादरीकरण सुरुवात करावी. सर मला म्हणत आहे का सायली मॅडमला म्हणत आहे मी शाहिस्ता खान आहे. हा शाहिस्ता खान, मग आपण सुरुवात करावी. तात्काळ सुरुवात करा. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार, मी शाहिस्ता खान यवतमाळवरून. माझ्या कवितेचे शीर्षक आहे शेत हिरवी. माझ्या शेतामध्ये भूमातीचा लढा, धनी शेतामध्ये धनी शेतामध्ये घालितो नागर, धनी शेतामध्ये घालितो नागर, तुषार किरणांनी साकारले इंद्रधनुष्याची लहर. राना वनातून हिरवाई, राना वनातून हिरवाई, झाडातून फुले हिरवा, झाडातून फुले हिरवा, मोर पिसा माझे कपडे बरसता रिम झिम पावसाचा धारा. काळी 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 माती, काळी काळी माती कशी उजळून आली. उदयाचा कण उगवला पाने कशी, झोके घेतली उदरातला इवलाचा कण उगवला पाने कशी, झोके घेतली. शेतामंदी माझा पडते, शेतामंदी माझ्या पडते रिम झिम पावसाच्या धारा. शेत पिकला मोत्यावानी, शेत पिकला मोत्यावानी, धन्याच्या कष्टाचे झाले नानी. शेत पिकला मोत्यावानी, धन्याचे कष्टाचे झाले नानी. धन्यवाद सर. हॅलो, हा धन्यवाद. आपण छानशी या ठिकाणी कविता सादर केली. त्यानंतर तनिष्का राणे. तनिष्का राणे. त्यानंतर वैशाली कुलकर्णी. वैशाली कुलकर्णी उपस्थित असतील तर आपण सुरुवात करावी. वैशाली कुलकर्णी. त्यानंतर ज्योती घनगाव. ज्योती घनगाव. त्यानंतर नागेश बोतेवाड सर. नागेश बोतेवाड सर आपण सुरुवात करावी. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. कविता सादर करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम नमस्कार. तुमचे खूप खूप आभार सर. मी माझी स्वरचित कविता माझं नाव सांगतोय आधी. नागेश बोंतेवाड, छत्रपती संभाजीनगर. माझी स्वरचित कविता आहे भोळा बाप. जगामध्ये अवघड आहे समजून घेणे बापरे, जगामध्ये अवघड आहे समजून घेणे बापरे, कुटुंबासाठी राबतोय दिवस रात्र बापरे, कुटुंबासाठी राबतोय दिवस रात्र बापरे, राब राब राबतोय सदा शेतामध्ये बापरे, राब 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 सदा शेतामध्ये बापरे, स्वतः दुःख सहन करून देतो आनंद सर्वांना बापरे, स्वतः दुःख सहन करून. हॅलो हॅलो
मध्येच कोणाच तरी आवाज येतोय. कृपया सर्वांनी आपले माईक बंद करा. हॅलो हॅलो हॅलो. सर कंटिन्यू करा, तुम्ही आवाज येतोय, कंटिन्यू करा सर प्लीज. हा सर, कोणाच तरी माईक चालू आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आवाज येतोय. केलाय, बंद केलाय तो, सुरू करा सर तुम्ही. बरं सर, तर मी माझी स्वरचित कविता सादर करतोय. भोळा बाप. जगामध्ये अवघड आहे समजून घेणे बाप रे, जगामध्ये अवघड आहे समजून घेणे बाप रे, कुटुंबासाठी राबतोय दिवस रात्र बाप रे, कुटुंबासाठी राबतोय दिवस रात्र बाप रे, राब राब राबतोय सदा शेतामध्ये बाप रे, राब राब राबतोय सदा शेतामध्ये बाप रे, स्वतः दुःख सहन करून देतो आनंद सर्वांना बाप रे, स्वतः दुःख सहन करून देतो आनंद सर्वांना बाप रे, कोणी समजून घेत नाही जगताना भोळा बाप रे, कोणी समजून घेत नाही जगताना भोळा बाप रे, सुख दुःख सारे विसरून निस्वार्थपणे जगतोय बाप रे, सुख दुःख सारे विसरून निस्वार्थपणे जगतोय बाप रे, रोज रोज संकटांशी इथे निर्भीडपणे लढतो बाप रे, रोज रोज संकटांशी इथे निर्भीडपणे लढतो बाप रे, उन्हातानात राबूनही आनंदाने जगतो बाप रे, उन्हातानात राबूनही आनंदात जगतो बाप रे, मुलाबाळांना पोसताना घामाघूम होतो भोळा बाप रे, मुलाबाळांना पोसताना घामाघूम होतो भोळा बाप रे, दुःखासोबत हिमतीने लढतो माझा बाप रे, दुःखासोबत हिमतीने लढतो माझा बाप रे. शेवटचं कडवं आहे. संकटांशी लढताना घाबरला नाही बाप रे, संकटांशी लढताना घाबरला नाही बाप रे, वाघाचे काळीज घेऊन सदा लढतो माझा बाप रे, वाघाचे काळीज घेऊन सदा लढतो माझा बाप रे. खूप खूप धन्यवाद सर, आपण मला माझी कविता सादर करण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मुकुंद पाटील अमरावतीतून जॉईन झालेले आहेत, आपण सादरीकरण करावं. मुकुंद पाटील. त्यानंतर नंदिनी बागुल जळगाव इथून जॉईन झालेले आहेत. नंदिनी बागुल. नमस्कार सर, माझा आवाज येतोय? हा, आपला आवाज येतोय. आपण व्हिडिओ सुरू करावा आणि कवितेचं सादरीकरण करावं. नमस्कार सर, माझं नाव नंदिनी विजय बागुल, मी जळगाव येथून जॉईन झालेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे तू निवड नाहीस आवड आहेस माझी. माझी कविता. तू निवड नाहीस आवड आहेस माझी, नकाशावर बोट ठेवून जग दाखवलंस त्या जगातली तू ओळख आहेस माझी. तू निवड नाहीस पण आवड आहे माझी. बाप हा उमगायला शब्द कठीण, बाप हा समजायला माणूस कठीण, पण या सर्व कठीण वेळेतली तू काळजी आहेस माझी. तू निवड नाहीस पण आवड आहेस माझी. रखरखत्या उन्हातली सावली आहेस माझी, लाखोंच्या गर्दीत असलेल्या वारीतली निराकार पांडुरंगाची तू मूर्ती आहेस माझी. हो, तू निवड नाहीस पण आवड आहेस माझी. हो, तू निवड नाहीस पण आवड आहेस माझी. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण या ठिकाणी सादरीकरण केलं त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. यानंतर रामचंद्र भांडवळकर रत्नागिरीतून जॉईन झालेले आहेत, आपण सादरीकरण करावं. नमस्कार सर. हा, सादरीकरण करावं सर. हॅलो, आपला आवाज येतोय? नमस्कार सर. येतो आवाज येतोय? सादरीकरण करावं. ओके, धन्यवाद सर. तर मला काही संधी दिली होती आणि आजही मला दुसरी संधी दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि एक रचनेला सुरुवात करतो. कारण मी बाप या विषयावरती रचना सादर केली होती आणि आज नवीनच शेतकरी या विषयावरती रचना सादर करतोय. काही चुकी असेल तर सांभाळून घ्यायचं आहे. कवितेला शीर्षक नाही आहे, कविता पूर्ण करतो मी. आयुष्य हे वेदनेच्या, आयुष्य हे वेदनेच्या सारेच गहाण आहे. आयुष्य हे वेदनेच्या सारेच गहाण आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथाच महान आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथाच महान आहे. राबणे हे त्याच्या नशिबी, राबणे हे त्याच्या नशिबी, सूर्य पाही रोज त्याच्याच छबी. राबणे हे त्याच्या नशिबी, सूर्य पाही रोज त्याच्याच छबी. त्याच्या घामातील अत्तरापुढे
त्याच्या घामातील अत्तरा पुढे कस्तुरी हैराण आहे. त्याच्या घामातील अत्तरा पुढे कस्तुरी हैराण आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक महान आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक महान आहे. इमानदारीचे स्वीकारतो, इमानदारीचे स्वीकारतो, बेईमानी रक्तात नाही. इमानदारीचे स्वीकारतो, बेईमानी रक्तात नाही. जगविण्या जगास नेमाने, जगविण्या जगास नेमाने ताप त्याचं विजन आहे. जगवण्या जगास नेमाने ताप त्याचे विजन आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक महान आहे. जगाचा तो पोशिंदापण, जगाचा तो पोशिंदापण, कर्जबाजारी त्याची जिंदगी. जगाचा तो पोशिंदापण, कर्जबाजारी त्याची जिंदगी. आश्वासनांचे पॅकेज म्हणजे, आश्वासनांचे पॅकेज म्हणजे त्याला चिडवण्याचे हे साधन आहे. आश्वासनांचे पॅकेज म्हणजे त्याला चिडवण्याचे हे साधन आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक महान आहे. कितीही आले संकट तरी, कितीही आले संकट तरी अश्रू तो ढाळत नाही. कितीही आले संकट तरी अश्रू तो ढाळत नाही. काळ्या आईचा लेख तो सजीवतेची जान आहे. काळ्या आईचा लेख तो सजीवतेची जान आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक मान आहे. आयुष्य हे वेदनेच्या सारेच गहाण आहे. आयुष्य हे वेदनेच्या सारेच गहाण आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक मान आहे. इथे शेतकऱ्याची बघा व्यथक मान आहे. धन्यवाद सर. आपले खूप खूप धन्यवाद. आपण काल सुद्धा या विषयावर कविता सादर केली आणि या विषयावर कविता सादर केलेल्या आहेत. कृपया कोणीही मधामध्ये बोलू नये किंवा प्रत्येकाला या ठिकाणी संधी दिली जाते. त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याचा अडथळा निर्माण होईल कार्यक्रमात किंवा दुसऱ्याची कविता नीट ऐकायला येणार नाही. याबद्दल आपण थोडीशी दक्षता बाळगावी, सहकार्य करावं. आता 2 किंवा 1 मिनिटामध्ये हे आपलं पहिलं सेशन संपलेलं आहे. 40 मिनिटं होत आहेत. परत आपल्याला याच लिंकवर जॉईन व्हायचं आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. मी